नमस्कार, मी हर्षाली हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार, त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो। आणि आजचा आपला विषय आहे किडनीचे जुने आजार आणि किडनी प्रत्यारोपण। आणि यावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर रवींद्र निकालजी। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। नमस्कार। डॉक्टर रवींद्र निकालजी हे अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई येथील कन्सल्टंट नेफ्रोलॉजी आणि किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन आहेत। त्यांना या फील्डमध्ये 10 वर्षांपेक्षा जास्तचा अनुभव आहे। टायनी किडनी रोग आणि प्रत्यारोपणवर प्रगत फेलोशिप युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो कॅनडा इथून त्यांनी केलेली आहे। चला तर मग आता विषयाला सुरुवात करूयात। तर डॉक्टर, दीर्घकालीन जे मूत्रपिंडाचे आजार असतात ते आपण बघतो की दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत, तर त्यामागे नेमकं काय कारण आहे? सर्वसाधारणपणे आपली बदलती जीवनशैली, बदलती आहारशैली हे दोन प्रमुख घटक आहेत की हे दीर्घकालीन किडनीचे आजार त्यांचं प्रमाण वाढत चाललं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाढणारं टाईप 2 डायबिटीज किंवा मधुमेह, उच्च रक्तदाब या सगळ्यांचं प्रमाण अतिशय वाढत चाललेलं आहे। आणि या दोन आजारांची लवकरात लवकर निदान होत नाही, त्यांचा उपचार वेळेवरती होत नाहीत आणि नंतर गुंतागुंत वाढत जाते। सो दर्शकांना माहीत असेल की आता सध्या इंडिया इज सपोज टू बी अ वर्ल्ड कॅपिटल ऑफ डायबिटीज। सो डायबिटीजचं सगळ्यात जास्त प्रमाण आपल्या देशात आढळून येतं। आणि शुगर प्राथमिक स्टेजमध्ये जर या आजाराची काळजी घेतली नाही आणि शुगर कंट्रोल झालं नाही किंवा ब्लड प्रेशर कंट्रोल झालं नाही तर हळूहळू गुंतागुंत वाढत जाते आणि एक 10 वर्षानंतर किडनीच्या आजाराची सुरुवात होते। त्यामुळे वाढता रक्तदाब आणि मधुमेह या दोन आजारांचं वाढतं प्रमाण हे प्रमुख कारण आहे की आपल्या देशात दीर्घकालीन किडनीच्या आजारांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। आणि दुसरे किडनीचे इतर अनेक आजार आहेत ज्यांचं आता व्यवस्थितपणे निदान होतं आणि उपचार होतं, तर ते आजार पण कारणीभूत ठरतात। जसे मूत्रपिंडाचा जंतुसंसर्ग आहे किंवा मूत्रपिंडातील खडे किंवा आपण ज्याला किडनी स्टोन्स म्हणतो, किंवा काही किडनीचे अनुवंशिक आजार आहेत जसे पॉलिसिस्टिक किडनी डिसीज हे आजार, किंवा काही औषधांचं अतिप्रमाणात सेवन, वेदनाशामक औषधं आहेत, ॲसिडिटीसाठी काही औषधं आहेत, हे लोक डॉक्टरांच्या सल्ला न घेता स्वतःहून उपचार करत राहतात आणि त्याचा हळूहळू किडनी फंक्शनवरती परिणाम होऊ शकतो। त्यामुळे हे सगळे कारणं आहेत की ज्याच्यामुळे किडनीच्या आजारांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे आपल्या देशात। ओके, आणि मग सुरुवातीच्या टप्प्यात आपल्याला काही किडनीचा त्रास नेमका आहे का, हे कसं शोधायचं किंवा त्याची मुळात कोणती लक्षणं काय आहेत? तर आता आपण बघितलं तर बऱ्याचशा दीर्घकालीन आजारांमध्ये किंवा क्रॉनिक किंवा जुनाट आजार जे म्हणतो त्याच्यामध्ये सुरुवातीला काही लक्षणंच आढळून येत नाहीत। आणि हे सगळ्यात प्रमुख कारण आहे की या आजारांचं निदान वेळेत होत नाही किंवा उपचार वेळेत होत नाहीत आणि त्या आजारांची तीव्रता वाढत जाते। त्यामुळे किडनीचे जे आजार आहेत, दीर्घकालीन किडनीचे आजार किंवा ज्याला आपण क्रॉनिक किडनी डिसीज म्हणतो, ते गो थ्रू वेरियस स्टेजेस, म्हणजे स्टेज 1 टू स्टेज 5। आणि नॉर्मली स्टेज 3 किंवा तुमचं GFRची टेस्ट किंवा तुमच्या किडनीचं काम एक 30% कमी होईपर्यंत तुम्हाला काही सिम्पटम्स किंवा लक्षणं दिसून येत नाहीत। आणि हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे या आजारांचा। त्यामुळे या आजारांचं डायग्नोसिस वेळेत होत नाही आणि जसं किडनीच्या आजाराची तीव्रता वाढत जाते तसतसे किडनीची लक्षणं जाणवायला लागतात। आणि त्यातली लक्षणं पण अशी काही खूप स्पेसिफिक लक्षणं नाही आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला किडनीचे आजार आहेत असं धरून चालता येईल। म्हणजे थकवा येणं, अशक्तपणा येणं किंवा भूक मंदावणं, सारखी मळमळ होणे, ही सुरुवातीची लक्षणं आहेत। आपण या स्टेजला डायग्नोसिस नाही झालं तर मग हळूहळू तुम्हाला पायांना सूज यायला लागते किंवा तुमचं ब्लड प्रेशर वाढायला लागतं, तुम्हाला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो किंवा लघवीचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। त्यामुळे ही लक्षणं येईपर्यंत बराच वेळ निघून जातो आणि त्यानंतर ट्रीटमेंट करणं, त्यानंतर डॉक्टरांकडे जाणं, त्यावेळी बऱ्याच वेळा या गोष्टींचा फायदा होत नाही। त्यामुळे लवकर निदान आणि लवकर उपचार होणं हे अतिशय गरजेचं आहे। त्यामुळे ज्या रुग्णांना हे जुनाट किंवा क्रॉनिक आजार आहेत, जसे उच्च रक्तदाब, मधुमेह, किंवा तुमच्या घरात कोणी जर किडनीचे पेशंट असतील ज्यांना हे आजार आहेत किंवा किडनीचे आजार आहेत, तर अशा पेशंट्सनी खूप काळजी घेतली पाहिजे। त्यांनी स्वतःहून पुढे जाऊन त्यांच्या युरिनची टेस्ट किंवा ब्लडमध्ये सिरम क्रिएटिनिनची टेस्ट किंवा GFRची टेस्ट, या टेस्ट वेळोवेळी करणं, जरी तुम्हाला काही लक्षणं नसतील तरी या टेस्ट वेळोवेळी करणं खूप गरजेचं आहे। कारण
त्याच प्रकारे आपण या आजारांचं लवकरात लवकर निदान करू शकतो आणि त्याचा उपचार करता येतो. ओके डॉक्टर, शेवटच्या टप्प्यातील जो मूत्रपिंडाचा रोग असतो तो आपण कशा पद्धतीने टाळू शकतो? सो मी जसं म्हटलं की आता एकदा तुम्हाला लक्षात आलं की किडनीच्या आजाराचे मेन प्रमुख कारणं काय आहेत, म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह हे तुम्हाला असतील तर तुम्हाला या आजारांचं अतिशय व्यवस्थितप्रमाणे उपचार करावा लागतो. जसं आता मधुमेह आहे, तुम्हाला अनेक वर्षापासून मधुमेह किंवा डायबिटीज असेल तर तुम्हाला योग्य आहारशैली, तुमचं जेवणामध्ये कार्बोहायड्रेट्स किंवा साखरेचं प्रमाण कमी ठेवणं, तुम्हाला तुमचं दररोज एक 20 ते 30 मिनटं व्यायाम, चालणं, तुमचं रेग्युलरली तुमचं जे डॉक्टरांनी ज्या गोळ्या दिलेल्या आहेत किंवा तुम्हाला जर इन्सुलिन चालू असेल तर ते औषधं रेग्युलरली घेणं आणि शरीरातलं रक्तातलं साखरेचं प्रमाण कंट्रोलमध्ये ठेवणं. त्याचबरोबर या आजारामध्ये खूप लोकांना उच्च रक्तदाबही जाणवतो. मग त्याप्रमाणे औषधं घेणं, त्यासाठी तुमच्या जेवणामध्ये मिठाचं प्रमाण कमी ठेवणं आणि तुम्हाला जर किडनीच्या आजाराचं जर निदान झालं असेल सुरुवातीला तर मग तुमच्या जेवणामध्ये प्रथिनांचं प्रमाण पण कमी करावं लागतं. त्यामुळे तुमची आहारशैली बदलावी लागते, तुमची जीवनशैली बदलावी लागते. तुम्ही रेग्युलरली व्यायाम करून तुमचं वजन कंट्रोल करू शकता, तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोल करू शकता आणि त्याबरोबर रेग्युलरली औषधं, डॉक्टरांनी सुचवलेली औषधं घेणं, रेग्युलरली तुमचे ब्लड टेस्ट किंवा युरिन टेस्ट करणं आणि रेग्युलर फॉलोअप करत राहणं. या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही तुमच्या किडनीच्या आजारांची तीव्रता बऱ्यापैकी कमी करता येते. तुमच्या किडनीच्या आजारांमध्ये जी गुंतागुंत होते, जसं ब्लड प्रेशर वाढणं किंवा पायांना सूज येणं, शरीरात घातक पदार्थांचं प्रमाण वाढत जाणं, या गोष्टींवरती अगदी चांगल्या प्रमाणे कंट्रोल करता येतं. तरी हे आजार जरी पूर्णपणे बरे करता येण्याजोगे नसले तरी या आजारांवरती तुम्ही वेळेतच उपचार घेतला आणि जीवनशैली आणि आहारशैली बदलली तर तुम्ही अतिशय व्यवस्थितपणे त्याच्यावरती मात करू शकता. किडनीचे जे काही आजार आहेत, ज्यामध्ये जे रुग्ण लास्ट स्टेजवर आहेत, तर अशा रुग्णांसाठी, त्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी नेमके कोणते उपचार पर्याय उपलब्ध आहेत? नॉर्मली आपण जसं मी आधी म्हटलं तसं दीर्घकालीन किडनीचे आजार आहेत, क्रॉनिक किडनी डिसीजेस, त्याच्या 5 स्टेजेस असतात आणि नॉर्मली आपण स्टेज 5 किंवा त्याला आपण एंड स्टेज रिनल डिसीज, ज्यावेळी तुमचं किडनीचं काम, दोन्ही किडनींचं काम 10% पेक्षा कमी होतं, अशा रुग्णांना आपण रिनल रिप्लेसमेंट ट्रीटमेंट किंवा किडनीचं जे काम नॅचरली होत नाही आहे, नैसर्गिकरित्या होत नाही आहे, ते बाहेरून पुरवावं लागतं. अशा रुग्णांसाठी 2 ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. एक रेग्युलरली अवेलेबल ऑप्शन्स म्हणजे डायलिसिस, जी त्याचेही 2 प्रकार आहेत, रक्ताचं डायलिसिस किंवा पाण्याचं, पोटाचं डायलिसिस, ज्याच्यामध्ये आपण मशीनद्वारे तुमच्या शरीरातलं रक्तामध्ये जी घातक पदार्थ आहेत आणि रक्तामध्ये जे अतिरिक्त द्रव साठून राहतो ते बाहेर काढतो. नॉर्मली ही प्रक्रिया आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा करावी लागते आणि रेग्युलरली आणि एकदा तुमचं, आणि बऱ्याच वेळा दीर्घकालीन आजारामध्ये ही प्रक्रिया नेहमीसाठीच करावी लागते. आणि ही प्रक्रिया जर व्यवस्थित केली, म्हणजे तुम्ही आठवड्यातून रेग्युलरली जसं डॉक्टरांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा डायलिसिस करून रुग्ण अतिशय चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतात, ते स्वतःचं काम करू शकतात आणि त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ बऱ्यापैकी छान राहते. डायलिसिसचा दुसरा प्रकार जो आहे पोटाचं डायलिसिस किंवा ज्याला पेरिटोनियल डायलिसिस म्हणतो. बऱ्याच वेळा काही रुग्ण जे शरीरापासून बरेच लांब राहतात किंवा ज्यांना जिथे रक्ताचं डायलिसिस अवेलेबल नाही आहे, अशा रुग्णांसाठी पोटाचं डायलिसिस किंवा पेरिटोनियल डायलिसिस ही अतिशय उत्तम आणि चांगला पर्याय आहे. आणि खूप लोक या डायलिसिसचा दुसरा एक ॲडव्हान्टेज म्हणजे हे डायलिसिस तुम्ही घरच्या घरी करू शकता, तुम्हाला डॉक्टरांकडे यावं लागत नाही. पण ही डायलिसिसची प्रक्रिया थोडी स्लो असल्यामुळे हे डायलिसिस रोज करावं लागतं आणि हे दिवसातून 2 ते 3 वेळा करावं लागतं. त्यामुळे रक्ताचं डायलिसिस किंवा पोटाचं डायलिसिस हे 2 ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि ऑब्व्हियसली यांच्यापेक्षा सगळ्यात बेटर ऑप्शन म्हणजे किडनी प्रत्यारोपण, ज्याच्यामुळे तुमची आयुष्यमान वाढतं तुमची आणि तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ खूपच सुधारते. ओके, म्हणजे डायलिसिसपेक्षा जर प्रत्यारोपण चांगलं आहे तर त्यामागे नेमकं काय कारण आहे, कशामुळे? सो दीर्घकालीन किडनी आजारामध्ये आणि किंवा क्रॉनिक किडनी डिसीज स्टेज 5 किंवा एंड स्टेज रिनल डिसीज या आजारामध्ये एकदा तुमचं डायलिसिस सुरू झालं
डायलिसिस म्हणजे डायलिसिसमुळे तुमचं फक्त हा किडनीचा आजार कंट्रोलमध्ये ठेवू शकतो आपण. हा आजार पूर्णपणे बरा होत नाही. ऑफकोर्स तुम्ही काम करू शकता, तुमचं हेल्थ चांगलं राहतं, पण तुम्ही हा डायलिसिस ही प्रक्रिया ही तुम्हाला रेग्युलरली करावी लागते, आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा. आणि त्यामुळे आणि नंतर बऱ्याच रुग्णांमध्ये एक 5 किंवा 10 वर्ष डायलिसिस झाल्यानंतर अजून गुंतागुंत वाढत जाते किंवा अ, अ, तुमच्या अ, तुमच्या हृदयावरती अतिरिक्त ताण येऊन बऱ्याच वेळा हृदयाचे आजार उद्भवतात. त्यामुळे अशा रुग्णांसाठी आणि जर रुग्णाचं वय कमी असेल किंवा लहान मुलं असतील ज्यांना किडनीचा आजार आहे, अशा लो अशा अशा अ, अशा अशा रुग्णांसाठी किडनीचं प्रत्यारोपण हे अतिशय उत्तम आणि चांगला पर्याय आहे. कारण याच्यामुळे तुमचं किडनीचं काम जवळजवळ पूर्णपणे नॉर्मल होतं आणि तुमची आयुष्यमान खूप नॉर्मल होतं, तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल होतं, तुमचं हिमोग्लोबिनचं प्रमाण नॉर्मल होतं आणि तुम्ही अतिशय उत्तमरित्या आयुष्य जगू शकता. त्यामुळे आम्ही नेहमीच आमच्या रुग्णांना सांगतो की तुमच्या घरात जर ऑप्शन असेल तर आपण आणि किडनी प्रत्यारोपण हा डायलिसिसपेक्षा हा अतिशय चांगला पर्याय आहे. नाव किडनी प्रत्यारोपणाचे 2 मार्ग आहेत. एक तर घरातून आपण ज्याला लिव्हिंग रिलेटेड म्हणतो, जर तुमच्या घरामध्ये कोणी तुमच्या नातेवाईकांपैकी कोणीही स्वेच्छेने जर किडनी दान करू शकत असेल तर तो सर्वात बेटर ऑप्शन आहे आणि ते आपल्याला लवकरात लवकर करता येतं. दुसरा ऑप्शन आहे मेंदू मृत व्यक्ती किंवा ब्रेन डेड जे पेशंट्स आहेत हॉस्पिटलमध्ये, त्यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीनंतर त्यांच्या किडनीज व्यवस्थित असेल तर आपण त्या किडनीही अवयवदानासाठी वापरू शकतो आणि तोही एक अतिशय चांगला मार्ग आहे की ज्यामुळे तुमची डायलिसिसपासून मुक्तता होऊ शकते. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे जे किडनी प्रत्यारोपण आहे ते म्हणजे सगळ्या ठिकाणी अवेलेबल नाही आहे. ते काही विशिष्ट ठिकाणी आणि काहीच मोठ्या हॉस्पिटल्समध्ये, गव्हर्नमेंट किंवा मोठ्या प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्येच अवेलेबल आहे. पण तो सगळ्यात बेटर ऑप्शन आहे तुमचे किडनीचे आजार ट्रीट करण्यासाठी. आणि या आजारांमध्ये तुमची प्रतिकारशक्ती कमी करणारी औषधं वापरावी लागतात, ज्याच्यामुळेच ही किडनी तुमच्या शरीरात चालू शकते. आणि या औषधांचं रेग्युलरली सेवन करावं लागतं, रेग्युलरली टेस्ट कराव्या लागतात. पण एवढं सगळं करूनही किडनी प्रत्यारोपण किंवा किडनी ट्रान्सप्लांट हा सगळ्यात उत्तम उपाय आहे तुमचा आजार बरा करण्याचा. नक्कीच. तर या ठिकाणी आमची ही चर्चा अशी चालू राहील. इथे एक आपण छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. किडनीचे जुने आजार आणि किडनी प्रत्यारोपण याविषयी आपण डॉक्टर रवींद्र निकालजी यांच्यासोबत चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर डॉक्टर, आता सगळ्यात महत्त्वाचं, अपोलो इन्स्टिट्यूटमध्ये कशा प्रकारे ट्रीटमेंट होते, कोणतं नवीन तंत्रज्ञान आहे, त्याविषयी आपल्या प्रेक्षकांना सांगा. तर अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई इथे आम्ही 2017 पासून आमचं किडनी प्रत्यारोपणाचा प्रोग्राम चालू आहे आणि तो अतिशय यशस्वीरित्या राबवत आहोत. जवळजवळ आम्ही दर आठवड्याला 1 किंवा 2 किडनी प्रत्यारोपणाच्या प्रक्रिया होतात आणि या प्रक्रिया अतिशय तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आमच्याकडे अवेलेबल आहे. ना आता किडनी प्रत्यारोपण म्हटलं की फक्त किडनीचे डॉक्टर्स असं नाही आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ICUचे तज्ज्ञ डॉक्टर लागतात, किडनी सर्जन करणारे, किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी करणारे डॉक्टर्स आहेत, नर्सिंग किडनी ट्रान्सप्लांट नर्सेस आहेत. तर अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई येथे आता आम्ही रिसेंटली रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांट सर्जरीजही चालू केलेल्या आहेत. आम्ही अतिशय गुंतागुंतीच्या किडनी प्रत्यारोपणाच्या प्रक्रिया इथे केलेल्या आहेत. जसं नॉर्मली आपण म्हणतो की ज्यावेळी आपण किडनी प्रत्यारोपण करतो त्यावेळी ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो. जसं आपण रक्तगट मॅच व्हावा लागतो. ज्यावेळी आपण ब्लड ट्रान्सफ्युजन करतो त्यावेळी जसं रक्तगट मॅच व्हावा लागतो, तसं त्यावेळी किडनी ट्रान्सप्लांट करतानाही रक्तगट मॅच व्हावा लागतो. पण आता एक अत्याधुनिक तंत्राद्वारे आम्ही अक्रॉस द ब्लड ग्रुप किंवा ABO इनकम्पॅटेबल किडनी ट्रान्सप्लांट हा जो प्रकार आहे, या प्रकारच्या किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया अतिशय यशस्वीपणे करत आहोत. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की गेल्या 3 वर्षात आम्ही जवळजवळ 100हून जास्त
ABO इनकम्पॅटिबल किडनी ट्रान्सप्लांटच्या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि याचे जे सक्सेस रेट्स आहेत किंवा याचे जे आउटकम्स आहेत ते अतिशय चांगले आहेत आणि त्यामुळे बेसिकली खूप लोकांना ज्यांना घरून डोनर्स अवेलेबल आहेत, लोक घरातले लिव्हिंग तुमचे नातेवाईक किडनी देऊ इच्छितात पण रक्तगट मॅच होत नाही, अशा रुग्णांसाठी हे एक खरंच वरदान आहे आणि ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये नॉर्मल किडनी ट्रान्सप्लांटपेक्षा आणि काही प्रक्रिया कराव्या लागतात. तर ही एक वेगळी गोष्ट आहे जी आम्ही अपोलो हॉस्पिटलमध्ये रेग्युलरली करत आहोत. दुसरी आहे अतिशय लहान मुलांच्या सर्जरीज किंवा ज्यावेळी तुमचे किडनी डोनरचं वय जास्त आहेत, म्हणजे आम्ही आता जवळजवळ एक नॉर्मली आपण म्हणतो की वयाप्रमाणे किडनीचं काम कमी व्हायला लागतं आणि आपण 65 वर्षावरील व्यक्तींची किडनी नॉर्मली ॲज किडनी डोनेशनसाठी घेता येत नाहीत, पण आम्ही 70 वर्षे किंवा 75 वर्षापेक्षा जास्त किडनी डोनर यूज करून त्याही प्रक्रिया अतिशय सक्सेसफुली केलेल्या आहेत. लहान मुलांच्या किडनी प्रत्यारोपण ज्या अतिशय गुंतागुंतीच्या आहेत, अशा लहान मुलांमध्ये किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया व्यवस्थित झालेल्या आहेत. सो किडनी प्रत्यारोपणामध्ये जे सगळ्यात आधुनिक तंत्रज्ञान आहे, रोबोटिक आणि इतर मेडिकल तंत्रज्ञान सगळं अपोलो हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे आणि अपोलो हॉस्पिटलची टीम ही अविरत किडनी ट्रान्सप्लांटसाठी अवेलेबल आहे. सो हा एक अतिशय सक्सेसफुल आणि व्यवस्थित चाललेला प्रोग्राम आहे. नक्कीच. डॉक्टर, तुमच्याकडे बऱ्याच रुग्णांनी किडनी ट्रान्सप्लांट वगैरे केलं असेल, तर त्यांचे एकंदरीत काय अनुभव आहे तुम्ही थोडक्यात सांगू शकाल का? किडनी ट्रान्सप्लांट हा खरोखर एक अतिशय वेगळा अनुभव आहे डॉक्टरांसाठी, नर्सेससाठी आणि इवन पेशंटसाठी. नॉर्मली ज्यावेळी पेशंट हॉस्पिटलला येतात त्यावेळी ऑफकोर्स कोणाला हॉस्पिटलला यायला आवडत नाही, कोणाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला आवडत नाही. त्यामुळे दोनच गोष्टी आहेत ज्याच्यावेळी पेशंट हॉस्पिटलला यायला उत्सुक असतात. एक म्हणजे डिलिव्हरी, म्हणजे ज्यावेळी बाळाचा जन्म होतो आहे अशावेळी पेशंट हॉस्पिटल यायला खुश असतात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया. या प्रक्रियेद्वारे आपण नुसतं अवयवदान नाही तर पेशंटला एक नवीन आयुष्य जगायला उभारी देतो आणि एकदा किडनी फंक्शन नॉर्मल झालं की पेशंटचं उर्वरित आयुष्य एकदम व्यवस्थित होऊन जातं. म्हणजे आता मी तर म्हटलं आम्ही जवळजवळ एक 350 किडनी प्रत्यारोपणाच्या सर्जरी केलेल्या आहेत आणि खूप वेगळे अनुभव घेतले आहेत आम्ही. म्हणजे बऱ्याच वेळा आपण म्हणतो की दरवेळी असं होतं की आपण किडनी प्रत्यारोपणाची गोष्ट म्हटली की पहिली आई किंवा पेशंटची पत्नी या दोनच युजली हे दोन डोनर्स रुटीनली अवेलेबल होतात. पण आमच्याकडे सासूने किडनी दिलेली आहे पेशंटला किंवा पेशंटच्या सासऱ्याने किडनी दिलेली आहे, पेशंटच्या भाऊजाईने किडनी दिलेली आहे. त्यामुळे ही जी नात्याचे वेगळे कांगोरे दिसायला मिळतात आणि लोक खूप स्वेच्छेने पुढे येतात आणि त्यांना एकदा व्यवस्थित समजावून सांगितलं की किडनी प्रत्यारोपणाचे काय फायदे आहेत किंवा किडनी प्रत्यारोपण किंवा किडनी डोनेट केल्यामुळे जो किडनी देणारा आहे त्याला काही इमिजिएट किंवा दीर्घकालीन त्यांच्या शरीरावरती परिणाम होत नाही. एकदा व्यवस्थित त्यांना समजावून सांगितलं की खरंच लोक समजतात आणि स्वतःहून स्वेच्छेने पुढे येतात की नाही आम्ही किडनी डोनेट करायला रेडी आहोत. सो हे झालं. दुसरं गोष्ट म्हणजे आपण बऱ्याच वेळा ऐकतो की किडनी ट्रान्सप्लांट झालं तर तुम्ही आई बनू शकत नाही किंवा तुम्ही वडील होऊ शकत नाहीत. पण आमच्याकडे असे पेशंट्स आहेत की ज्यांनी किडनी ट्रान्सप्लांट ची शस्त्रक्रिया व्यवस्थित झाली आणि ते 1 वर्ष 1.5 वर्षानंतर त्यांना नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे किंवा ते त्यांना बाळ झालं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे लोक अतिशय व्यवस्थित त्यांचं जीवन जगू शकतात आणि ते खूप समाधानी असतात आणि ते खूपच धन्यवाद देतात की आम्ही त्यांना व्यवस्थित डायग्नोज. नक्कीच. तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.
तर किडनीचे जुने आजार आणि किडनी प्रत्यारोपण यावर आज आपण सविस्तरमध्ये चर्चा केली. डॉक्टर रवींद्र निकालजी यांनी यावर मार्गदर्शन केलं. कशा पद्धतीचे किडनीचे जे जुने आजार असतात त्यावर आपण उपचार करू शकतो, त्याची लक्षणं, उपचार सर्व काही या बाबींवर त्यांनी सविस्तर असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्याद्वारे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास